बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता। मात्र आता या वक्तव्यावरून कदम बॅकफूटवर आल्याचं दिसून आलंय। आमचं दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय असं रामदास कदम म्हणाले। की नाही उद्धवजी, तुमचा मुलगा आहे ना तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत। मी नाही बोलणार होते, हळूहळू येईल ते। हे वास्तव आहे सगळं। ही कसली कुत्री फुंकताय ती, यांना विचारतो कोण? या अंगावर सोडलेली आहेत आणि त्यांना घाबरणार की मी नाही, रामदास कदम नाहीये बांधवानो, मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांच्या साथ दिलेली आहे। उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती, आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून खाई त्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।